ठाणे महानगरपालिकेने बऱ्याचशा पदांसाठी इथं 3 वर्षाचा अनुभवाची अट दिलेली आहे आणि आता ही ठाणे महानगरपालिकेने केलेली बाब आहे आणि आपल्याला भीती आहे की येणाऱ्या पुढच्या सगळ्या महानगरपालिका मीरा भाईंदर आहे, संभाजीनगर आहे, नाशिक आहे, हे सुद्धा असंच करतील. तर त्यासाठी आपल्याला आताच काहीतरी करायला पाहिजे. हा जो निर्णय आहे तो रिव्हर्स बॅक झाला पाहिजे. एक लक्षात घ्या, इथं 3 वर्षाचा अनुभव हा खूप झाला. 3 वर्षाच्या कामानंतर इथं मला वाटत नाही की एखाद्या विद्यार्थ्याची, एखाद्या परीक्षार्थीची परत त्या जोमाने अभ्यास करायची इच्छा राहिली असेल एखाद्या क्षेत्रामध्ये 3 वर्ष काम केल्यानंतर. तर 3 वर्षाचा अनुभव हा खूप झाला. 1 वर्षाचा, 1.5 वर्षाचा अनुभव ठीक आहे. 2 वर्षासुद्धा आपण मान्य करू, कारण की आम्हाला कॉल येतात, मॅम 2.5 वर्ष काम केले, 2 वर्ष काम केले, मग आता आम्ही फॉर्म भरू शकत नाही, तर काय करायचं? एवढ्या जास्त जागा आहेत, जागा बघून खरं तर दुःख वाटतंय. एवढ्या जागा असून आम्ही फॉर्म भरू शकत नाही, तर काय करायचं? मग त्यासाठीच हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन आलेले आहे. शेवटपर्यंत बघा. तुमचे सुद्धा डाऊट असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. बघा, अनुभवाचा जो विषय आहे तर तो का महत्त्वाचा आहे? कारण की इथं संध्या ऑटोमॅटिकली कमी होऊन जातात विद्यार्थ्यांचं. 3 वर्षानंतर बरेचसे विद्यार्थी हे नुसतं कामच भरतात, मग इकडं वळत नाही. आणि जे इकडं अभ्यास करतात तर त्यांचा तेवढा 3 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे नसतोय, कारण की अभ्यास केलेला असतो, काम केलेलं नसते. तर मग या दोन्ही गोष्टीचा एक समतोल सरकारने साधला पाहिजे, स्पेशली ठाणे मनपाने साधला पाहिजे. एक रोल सेट केला पाहिजे पुढील महानगरपालिकांसाठी. तुमचं सुद्धा सध्याचं काम आहे की तुमच्या जवळचे जे नेते मंडळी आहेत, जे शिक्षित आहेत, त्यांना तुमचा प्रॉब्लेम समजावून सांगा. त्यांना सांगा, जर ते आमदार वगैरे असतील तर विधिमंडळात ही गोष्ट मांडा, किंवा मग आयुक्तासंबंध जर काही त्यांचे नातं किंवा जर काही संबंध असतील, तेवढी त्यांची पोहोच असेल तर आयुक्तापर्यंत ही गोष्ट कळवा की थोडंसं बाबांनो आमच्या अनुभवाची अहर्ता कमी करा, कारण की गरज आहे. मला असं वाटतंय की ही अहर्ता असल्यामुळे जे कॅपेबल आहेत या पदासाठी, तर ते इथं पदाचा फॉर्म सुद्धा भरू शकत नाहीत, तेवढं एज्युकेशन घेऊन सुद्धा. ही सगळ्यात मोठी बाब आहे, जेणेकरून आपण पुढे जाऊन महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये बघतो की काम व्यवस्थित होत नसतं. तेवढं ते स्किलफुल वर्कर नसतात किंवा स्किलफुल एम्प्लॉईज नसतात, स्किलफुल अधिकारी नसतात. त्याचं कारण आहे की कॅपेबल लोक तिथं पोहोचूच शकली नाही. तर आपलं आत्ताचं सुद्धा म्हणणं तेच आहे की कॅपेबल लोकांनी तिथपर्यंत पोहोचावंच, जेणेकरून इथं आपलं जे काही सरकारी कामकाज आहे ते चांगलं होईल. तुम्ही नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होताना पाहिला असेल. एक अधिकारी आहेत, त्यांचं नाव सुद्धा काहीतरी कुलकर्णी आहे, ते आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याला लाता मारतायत, ते सुद्धा उडून उडून लाता मारतायत. तर मग याच्यावरून कळतंय की कशा लेवलचे अधिकारी हे तिथं पोहोचलेले आहेत. जर ते शिक्षित असते, तर ते मॅच्युअर असते, तर त्यांनी असं केलंच नसतं. तुम्ही बघा, आपण व्हिडिओ सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेला आहे. जर हे एखाद्या रेपिस्टसोबत होत असेल तर ठीक आहे, चांगली गोष्ट म्हणूया आपण, पण तुम्ही एका परीक्षार्थीसोबत असा बिहेव करताय, ते सुद्धा उघड्यावर. तर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर काय हे लोक रिस्पेक्ट करत असतील आपली, स्पेशली महिलांची. कोथरूडची केस तर तुम्ही पाहिलीच असेल. याच्यावरून आपल्याला कळतंय की प्रशासनात कॅपेबल लोक नाही आहेत. आपल्याला इथं असं दिसतंय की सरकार चान्स पण देत नाही आहे त्या गोष्टीला. तर इथं सरकारने ॲटलिस्ट कॅपेबल लोकांना चान्स तर दिला पाहिजे की ते परीक्षा तर देतील, बाकीचं पुढं बघू. तर इथं आजचा मुद्दा, आजचा अजेंडाच हा आहे की तुम्ही थोडी अनुभवाची अट कमी करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी या गोष्टीसाठी कॅपेबल होतील आणि इथं चांगलेच विद्यार्थी निवडले जातील. तुम्हाला मी एक्झाम्पलसाठी दाखवते. तुम्ही सुद्धा सगळ्यांनीच इथं ठाणे मनपाची जाहिरात जी आहे तर ती पाहिली असेल. तर बघा, इथं सगळीच पदं जी आहेत तुम्ही बघू शकता. शस्त्रक्रिया सहाय्यक आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचं पद बघा रे, खूप पद आहेत, 64 का 62 पद आहेत. इथं एवढी पदं जी आहेत तर ती सगळी एक्सपिरियन्सवरच आहेत, फायरमॅन वगैरे सोडता. तर बघा, दवाखाना आया या पदासाठी तुझा 3 वर्षाचा अनुभव आहे, ठीक आहे. लॅबोरेटरी अटेंडंट 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला हवा आहे. मॅच्युरिटी अटेंडंट बघा 10वीचं पद आहे, 10वीवर, त्याला सुद्धा 3 वर्षाचा अनुभव हवा आहे, ठीक आहे. त्यानंतर पब्लिक हेल्थ नर्स 3 वर्षाचा अनुभव, नर्स मिडवाईफ 3 वर्षाचा अनुभव, मल्टीपर्पज वर्कर 3 महिन्याचा अनुभव, प्रसाविका 3 महिन्याचा अनुभव. सॉरी, मल्टीपर्पजला अनुभव नाही आहे, सॉरी फॉर दॅट, ठीक आहे. मल्टीपर्पजला अनुभव नाही आहे. चालक यंत्रचालक 3 महिन्याचा अनुभव, 3 वर्षाचा अनुभव, परिचारिका 3 वर्षाचा अनुभव. तर इथं तुम्हाला ऐसायला नाही आहे. तर बघा, इथं तुम्हाला सगळ्याच गोष्टीला सहाय्यक अधिकारी याला सुद्धा 3 वर्षाचा अनुभव. तर एवढा जास्त अनुभव मागितला गेला प्रत्येक पदाला. तुम्ही 1 वर्षाचा मागा, ठीक आहे, ठीक आहे. एवढं काही स्किलफुल जे स्किल आहेत ते कामाला आल्यावर ते लोक मिळवतील, पण इथं तुम्ही ॲटलिस्ट चान्स तर द्या. हाच आपला इथं मुद्दा आहे. आणि हा जो मुद्दा आहे
जे जे विद्यार्थी हा प्रॉब्लेम फेस करतायत तर तुम्ही नक्कीच तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तुमच्या जवळचे जे काही कनेक्टेड किंवा जे आयुक्तापर्यंत कनेक्ट करू शकतात तुम्हाला त्यांच्यासोबत संपर्क साधा. जर तुमच्याकडे कोणी आमदार वगैरे असतील जवळचे त्यांच्यासोबत कृपया करून संबंध साधा. त्यांना आवेदन द्या. त्यांना सांगा हे निवेदन तुम्ही तिकडे आपलं विधिमंडळात मांडा. आयुक्तांकडे निवेदन द्या आणि त्यांना म्हणा की हा खरंच मोठा प्रॉब्लेम आहे, भविष्यात अजून मोठा होऊ शकतो. तर तुम्ही या गोष्टीला सपोर्ट करा आणि आमची बाजू मांडा. आजचा व्हिडिओ बनवण्याचा एकच महत्त्वाचा मुद्दा आहे की पुढे होऊ नये आणि तुम्हाला सुद्धा कल्पना इथं आली पाहिजे की आपल्याला या गोष्टीवर काहीतरी करायला हवं, नुसतं बसून चालणार नाही. कारण की आपण बघतोय की आपली लोकशाही ही आता पूर्ण गुदमरत चालली आहे आणि एक दिवशी ती मरून जायची. जर आपण आपले स्वतःचे हक्क आपल्याला मागून घ्यावे लागत आहेत तर नक्कीच इथं ती गुदमरती आहे. आपल्याला डायरेक्टली आपले हक्क मिळत असतील तर आपण म्हणूया की हा आमच्याकडे लोकशाही आहे, पण इथं ती गुदमरती आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याला आता ओढून ताडून आपला हक्क जो आहे तो घ्यावा लागेल, कारण की घी सीधे हाथ से तो नहीं निकल रहा है. तर मग समजून घ्या, आपल्या विद्यार्थी मित्रापर्यंत नक्की पोहोचवा ज्याने ज्याने ठाणे महानगरपालिकेमध्ये आणि प्रॉब्लेम खरं तर त्यांना अनुभवाचा आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि तुम्ही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो थोडं एकत्र या. या गोष्टीला ट्रोल करत बसण्यापेक्षा, नावं ठेवण्यापेक्षा, माझा एखादा शब्द चुकलेला आहे त्याच्यावर तुम्ही तिथं कमेंट खेळत बसण्यापेक्षा या गोष्टीला सपोर्ट करा. चुकणार माणूस बोलताना करताना चुकतंच, ठीक आहे. आपण काय सर्व गुण संपन्न सगळेच नसतो, ठीक आहे. देवाला सुद्धा नावं ठेवली जातात. तर इथं लक्षात घ्या, चुकलं त्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात. मुद्दा काय आहे इथं, आपल्याला बोलायचं कशावर आहे, आपला प्रॉब्लेम काय तो महत्त्वाचा असतो. नाहीतर अरे हे बाईनी हेच चुकीचं बोललं, बाईनी तेच चुकीचं बोललं, हे नाही आहे, ठीक आहे. मग तेच करत बसतात आयुष्यभर. लक्षात घ्या. तर हा मुद्दा सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू सो मच.